शिंदेंची शिवसेना ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। त्यांचा नैसर्गिक जन्मच नाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन शिंदेंची शिवसेना जन्माला घातलेली आहे। त्यामुळे शिवतीर्थवर सभा घेणार अशी गर्जना करू नका अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलेली आहे। या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही। तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाही आहे। चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे, तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका। जे सरकार जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे। ज्यांनी घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह केलं होतं ते खरे टेस्ट ट्यूब बेबी आहेत। ज्यांच्या सरकारची प्रेग्नन्सी ही घरामध्ये झाली होती आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आपलं सरकार चालवलं होतं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी ज्या सरकारचं संगोपन केलं होतं, अशांनी इतरांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणू नये। भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार हे जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे। त्यामुळे हे टेस्ट ट्यूब बेबी नाही तर हे जनतेचं लाडकं सरकार आहे, हे जनतेचं लाडकं मूल आहे, लाडकं बाळ आहे। हे संजय राऊत विसरलेले आहेत। त्यांना काय काम आहे? आता बरं वाटलंय, 8 दिवसानंतर दवाखान्यातनं बाहेर आलेत, काहीतरी बरळायचं म्हणून बरळच सुटते सकाळी उठल्या उठल्या। तसल्या बोलण्याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।